टिपू सुलतान यांच्याविषयी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक नाटककार गिरीश कर्नाड यांनी बंगळुरू विमानतळाला टिपू सुलतान यांचं नाव देण्याची सूचना केली होती। बुधवारच्या भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या कर्नाड विरोधी आंदोलन झाल्यानंतर आता त्यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे। त्यानंतर ट्विटरवर कलबुर्गी सारखी कर्नाड यांचीही हत्या केली जाईल अशी धमकी देण्यात आली आहे। कर्नाड यांनी बंगळुरू वासियांच्या भावना दुखावल्याचं यात म्हटलंय। या धमकीनंतर ट्विट डिलीट करण्यात आला असून कर्नाड यांच्या घराभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे। कर्नाड यांच्यासह मैसूरच्या कोडागू इथले खासदार प्रताप सिन्हा यांनीही जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा आरोप केलाय। If an MP can be threatened like this in a social website which can be easily traceable, then think about the law and order situation in Karnataka. I request the Chief Minister to take stern action against these kind of anti-national and anti-social elements. कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपनं केली आहे। तर ज्यांना टिपू सुलतानविषयी प्रेम आहे त्यांनी पाकिस्तानला जावं असा सल्ला शिवसेना नेते आणि राज्यातले मंत्री रामदास कदम यांनी दिलाय। भारतीय जनता पार्टी से सिद्धरामैया जो कि वहां के मुख्यमंत्री हैं, उनका रेजिग्नेशन, उनका त्यागपत्र डिमांड करते हैं, क्योंकि महीनों से ये देखने को मिल रहा है कि कर्नाटक में कानून की व्यवस्था बनाए रखने में वो सक्षम नहीं है। टिपू सुलतान साठी ज्यांना एवढं प्रेम असेल त्यांनी मग जावं पाकिस्तानमध्ये कि काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी न होते तो सुनतिया सबकी होती, हे 450 वर्षाच्या अगोदर कवी भूषण यांनी म्हटलंय। तर ज्यांना त्यांच्या बाबतीमध्ये टिपू सुलतानच्या बाबतीमध्ये आता प्रेम उमटलं असेल त्यांनी मग सुलतान करून घ्यावी असं म्हणेन मी। दुसरीकडे असा वाद निर्माण करून इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप टिपू सुलतान यांच्या वंशजांनी केला आहे। ये उनकी छवि नहीं खराब कर रहे बल्कि हिंदुस्तान की छवि खराब कर रहे हैं, जिसका इम्पैक्ट जो है वो बाहर के देशों में पड़ेगा। तो इसको इमीडिएट उन लोगों को रोकना चाहिए। राजकीय आरोप प्रत्यारोप आणि धमक्या यामुळे आता टिपू सुलतान यांच्याविषयी निर्माण झालेला वाद चांगलाच पेटलाय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।